राम राम मंडळी, मी प्रियंका आणि प्रियंकास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, आता मस्त हिवाळा आहे आणि हिवाळ्यामध्ये अगदी मस्त टवटवीत अशा पालेभाज्या येत असतात। तर म्हणूनच आज मी मस्त पालक आणि शेपूची अशी भाजी दाखवणार आहे। खानदेशी पद्धतीची अशी ही भाजी आहे। आपण पालकाची आणि शेपूची वेगवेगळी भाजी बनवत असतो, पण ही मस्त खानदेशी पद्धतीने शेपू पालकाची भाजी दाखवते आहे। चला तर मग रेसिपी बघूया। रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। तर आता इथे कुकरमध्ये मी थोडीशी चणा डाळ घेतली आहे, पालक घेतला आहे। पालक मस्त स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून बारीक कापून घेतला आहे आणि आता तोही मी कुकरमध्ये टाकून घेते। त्याचप्रमाणे शेपू देखील स्वच्छ निवडून धुवून बारीक कापून घेतला आहे आणि तोही आता मी कुकरमध्ये टाकून घेते। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते। पाणी खूप जास्त घालायचं नाही, अगदी थोडंसं टाकून घ्यायचं, म्हणजे अर्धा एक ग्लास, कारण की हे अगदी लवकर शिजतं म्हणून थोडं पाणी कमीच घालायचं। आता यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे घेतले आहे, तेही टाकून घेतले, त्याची चव खूप छान येते। आता कुकरचं झाकण लावून 1 ते 2 शिट्ट्या घेऊन शिजवून घेते। पालक अगदी लवकर शिजतो म्हणून अगदी 1 ते 2 शिट्ट्या घेऊन शिजवून घेते। तर आता 2 शिट्ट्या झाल्या, गॅस बंद करून देते। तर इथे मी या प्रकारे रही घेतलेली आहे, याच्या सहाय्याने मी ते अजून घोटून घेते, म्हणजे पालक आणि शेपू जी आहे ती अजून मस्त बारीक होईल आणि छान अशी घोटली जाईल। तुम्ही तुमच्याकडे ज्या प्रकारची रही असेल त्याने घोटून घेऊ शकता। तर हे छान घोटून झाल्यावर यामध्ये मी 2 चम्मच बेसनपीठ टाकून घेतलं आहे आणि आता बेसनपीठही छान रहीच्या सहाय्याने मिक्स करून घेते। त्याच्या मस्त अशा गुठळ्या मोडून घेते आणि छान एकजीव करून घेते। आता कढईमध्ये मी 2 मोठे चम्मच तेल घेतले आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकून घेतलं। जिरे छान फुलले की मग त्यामध्ये मी ठेचलेला लसूण टाकून घेतला आहे। लसूणही छान मस्त परतून घ्यायचा, त्याचा कच्चापणा जातो तोपर्यंत छान त्याला 1 ते 2 मिनटं असं परतून घ्यायचं। आता यामध्ये मी 2 चम्मच लाल चटणी टाकून घेतली आहे आणि अर्धा चम्मच हळद टाकून घेतली। छान आता 1 ते 2 मिनटं मसाले परतून घ्यायचे आहे। खूप जास्त मसाले घालायचे नाही आहेत, अगदी मस्त साधी सोपी सिंपल अशी रेसिपी आहे, पण चवीला अगदी मस्त अशी रेसिपी आहे। आता मसाले परतून झाल्यावर जे पालक आणि शेपू शिजवून घेतली आहे ती टाकून घ्यायची आहे आणि मस्त एकजीव करून घ्यायचं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते आणि तेही छान आता मिक्स करून घेते आणि याला मस्त छान 4 ते 5 मिनटं किंवा 7 मिनटं छान असं उकळून घ्यायचं आहे। आता मस्त मंद आचेवर मी ही भाजी उकळून घेते, यामुळे भाजी मस्त अशी घट्टसर होते व चवदार लागते। तर भाजी मस्त उकळलेली आहे, मस्त मी 7 मिनटं मस्त उकळून घेतली आहे भाजी। त्यावर झाकण ठेवायचं नाही, झाकण जर ठेवले तर त्यावरची तवंग येत नाही, म्हणून भाजी कधीही शिजवताना त्यावर झाकण ठेवायचं नाही, म्हणजे तवंग छान येते। तर मस्त अशी घट्टसर ही भाजी तयार झाली आहे। तुम्ही जितकी छान उकळून घेणार भाजी तेवढी याची चव छान लागते। आता ही भाजी मी सर्व करून घेते। तर तयार आहे मस्त साधी सोपी कमी मसाले वापरून मस्त चमचमीत अशी शेपू पालकची भाजी। ही भाजी भाकरीसोबत खूपच छान लागते आणि त्याचबरोबर भातासोबतही अगदी छान लागते। चला तर मग नक्की ही भाजी करून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा कशी झाली आहे। तर चला तर मग जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा, म्हणजेच त्यांना नवीन नवीन रेसिपी बघायला मिळतील। आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद।